खेराडकर गॅसमध्ये अजूनही गॅस पुरवठा सुरळीत होत नाही आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण खेराडकर गॅस एजन्सीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी नागरिकांची अशीच गर्दी आहे. हे नागरिक रोज येतात, या ठिकाणी नंबर लावतात, मात्र यांना गॅसची टाकी अद्याप मिळत नसल्यामुळे या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी अशी गर्दी केलेली आहे. खेराडकर गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी या ग्राहकांना नाक त्रास सहन करावा लागत आहे. खेराडकर गॅस कंपनीकडून कोणीही या ठिकाणी बोलण्यास तयार नाही. एकंदरीत पाहिलं तर गेली 15 ते 20 दिवस झालं यांचा हा मनमानी कारभार या ग्राहकांना त्रासदायक होत आहे. यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना सकाळपासून भर उन्हात अनेक वेळा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. या ठिकाणी संतप्त झालेल्या नागरिकांनी अनेक वेळा या खेराडकर गॅस एजन्सीच्या मॅनेजरला असतील किंवा इथल्या नागरिकांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण बोललेले नाही आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता बाहेरच्या गावाहून सुद्धा या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत गॅस सिलेंडरची टाकी घेऊन. मामा, तुमचं नाव काय आणि कधी येऊन बसला इथं? काय झालं? सकाळपासून बसलो आहे आणि ते काय जे 10 दिवस झाले अर्ज घालतोय तरी ते टाकी द्यायला त्यांनी मान्यता करणार त्याने. हां, असं करायला. काय नाव आहे तुमचं? महावीर धनपाल खोत, कानवाडी. काननवाडी. हां, किती दिवस झाले नोंद झाली? आता 2 तारखेच्या अगोदर नोंद केले टाकी द्यायला. आता म्हणजे ती इकडे या तिकडे या. ते बिल पण आले काय तुम्हाला? होय, ते आपण पाहू शकताय. या ठिकाणी त्यांचं बिलसुद्धा आलेलं आहे, तरीसुद्धा यांना गॅस या ठिकाणी मिळत नाही आहे. मिळत नाही. आणि लहान मुलाच्या सोबत या ठिकाणी ते सकाळपासून या ठिकाणी बसलेत. मोकळी टाकी समोर आहे, पण यांना या खेराडकर गॅस एजन्सीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, साथसुद्धा मिळत नाही किंवा गॅस कधी मिळणार याबाबतसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही आहे. काय मागणी आहे तुमची? मागणी काय आहे? मागणी नसेल तर हे सगळं कस्टमर बंद करा म्हणून सांगा. आम्ही दुसरीकडे व्यवस्था कुठं तर करूया असं बोलूया की आपण. बरोबर आहे का ना? बरोबर आहे. किती दिवस झालं तुम्हाला गॅस संपलाय? आता 15 दिवस होऊन गेले राव. येतोय जातोय हे करतोय, रिक्षाने येतोय. आपल्याकडे काय वाहन चालवायला येत नाही, काय नाही. त्या ह्याच्यामुळं मग कसं ह्याला हे का नसेल तर ते मॅनेजरना बोलवा, निवेदन एक द्या, चांगलं निवेदन द्या त्याला. नसेल तर हे तुम्ही सगळे मनमानी कारभार आहे का या खेराडकर गॅसचा? आहे तीच का? हाय मनमानी. बाहेर जाते ती काय ब्लॅक नाही टाक्या तिथं बी काढली लागले. हां, पण गोरगरिबांना हक्काची टाकी मिळत नाही. हक्कानं देणार, स्वतःचं असून देणार त्याने. नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी गोरगरीब जनतेला हक्काची टाकीसुद्धा जी अधिकाऱ्याने मिळते ती सुद्धा मिळत नाही आहे. मात्र या मामांच्याकडनं असा आरोप केला जातो या खेराडकर गॅस कंपनीकडून सिलेंडर ब्लॅकनं विकले जातात जास्त पैशाने, त्यामुळे या ठिकाणी लोकांना मिळत नाही. काल या ठिकाणी भली मोठी रांग होती, मात्र यांनी या खेराडकर गॅस एजन्सीकडून त्यांना सांगण्यात आलं. आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांनी बोर्डसुद्धा लावलेला आहे की या ठिकाणी कोणी येण्याची गरज नाही, रांगेत उभ्या राहण्याची गरज नाही. प्रत्येकाला घरात सिलेंडर होम डिलेवरी सर्व्हिस मिळेल. मात्र असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडत नाही. आलेल्या लोकांना गोड बोलून इथून घालवलं जातं आहे आणि परत आपला मनमानी कारभार या ठिकाणी चालू खेराडकर गॅसकडून चालू आहे. शहरात आणि जिल्ह्यात सगळीकडे सुरळीत पुरवठा असतानासुद्धा या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी या खेराडकर गॅस कंपनीवर कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही आहेत, कोणतीही चौकशी करत नाहीत, पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. तर इथल्या संतप्त नागरिकांची अशी मागणी आहे की जिल्हा अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सी जे मनमानी कारभार करते यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी आणि ग्राहकांना सुरळीत असा गॅस टाकीचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करत आहे. आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.